नमस्कार, मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी. वास्तव मराठीच्या माध्यमातून आपण पुणे जिल्हा परिषद निवडणुकीचा आढावा घेतोय आणि आज आपण शिरूर तालुक्यामध्ये आहोत. शिरूर तालुक्यातील काठापूर खुर्द या गावामध्ये आहोत आणि येथील नागरिकांशी संवाद साधणार आहोत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं नक्की ह्या गावाचं वातावरण काय आहे, इथे नक्की कोणाची हवा आहे, कारण काठापूर हे गाव कवठेमाई टाकळी हाजी जिल्हा परिषद गटामध्ये येतं आणि या गटामध्ये जिल्हा परिषदची चौरंगी लढत होते. भाजपाकडून माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव राजेंद्र गावडे हे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून शिंदेंच्या शिवसेनेकडून डॉक्टर सुभाष पोकळे हे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दामू घोडे तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून बाळासाहेब डांगे अशी चौरंगी लढत होते. तर टाकळी हाजी पंचायत समिती गणामध्ये ही चौरंगी लढत होते. संगीता कड या भाजपाच्या उमेदवार आहेत, सुनीता दाभाडे ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत, पवित्रा शेलार ह्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत, तर प्रगती निश्चित ह्या शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत. चौरंगी लढत होते आणि काठापूर खुर्दचे ग्रामस्थांना नक्की काय वाटते, निवडणुकीपूर्वी काठापूरचं वातावरण कसं आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. निवडणूक लागलेली माहिती आहे का? हो. कोण उमेदवार आहे? आता 4 म्हणजे जिल्हा परिषदला 4 आहेत आणि पंचायत समितीला 8 आहेत. जिल्हा परिषदला कोणाची आवडते? काठापूर गाव कोणासोबत जाईल? काठापूर गाव ज्यांनी 40-50 वर्ष या ठिकाणी काम केलं आहे, माझे आमदार गावडे साहेबांच्या पाठीमागं आम्ही त्या ठिकाणी राहणार आहोत. आणि मी एक सरपंच या नात्यानं एवढंच मी तुम्हाला सांगेल का राजेंद्रदादा गावडे यांना मतदान त्या ठिकाणी मदत होईल. माझे चिन्ह काय त्यांचं? चिन्ह काय? हां, त्यांचं चिन्ह काय? त्यांचं कमळ आहे काय जे म्हणजे त्यांच्या विरोधात घड्याळाचे दामू घोडे उमेदवार आहेत, धनुष्यबाणाचे सुभाष पोकळे. ते काही असू द्या, त्याचं काय मला घेणं देणं येतं. मग पण आता हवा तर सगळ्यांचीच दिसते, इथं कोणाची दिसते? हवा सगळ्यांचीच आहे, पण काहीतरी मतदान ह्या काठापूरमध्ये माझे आता सीमा सरपंच आहेत, ती असेल सतीचा मी आज, पण आमचा तंटामुक्ती आहे, पण आमची सगळ्यांची हवा राजेंद्र गावड्याकडेच आहे. सुरेश चौरंगी लढत होते. काय वाटतं तुम्हाला, कोणता उमेदवार निवडून दिला पाहिजे? कोणते गुण पाहिजे त्याचे? ज्यांची कामं चांगली असेल ते आपल्याला निवडून. पण कामं आणि जनसंपर्क पण पाहिजेच ना. हो हो. कोण आहे कामं करणारा, जनसंपर्क असणारा उमेदवार? 4ही उमेदवार तुल्यबळ आहे. तुल्यबळ आहे. हो. पण आता काठापूर हे शेवटच्या टोकाचं गाव येतं. काठापूरचा ट्रेंड बऱ्यापैकी सेट होत जातो. काठापूरला 4 उमेदवारांपैकी जिल्हा परिषदच्या कोणासोबत जाते लोक? आता काठापूरला आहेत, आता जे ते आपल्या पद्धतीने मतदान करतील. सांगू शकत नाही. हो. आता खाली पंचायत समितीला कसं होईल? पंचायत समितीला पण इकडं ह्या गटात ह्या गणात 4 उमेदवार आहेत. 4पैकी 4. भाजप म्हणजे कमळ, घड्याळ, धनुष्यबाण की मशाल, कोण पंचायत समितीला? ते नाही सांगू शकत. नाही सांगू. बाबा, निवडणूक लागली माहितीये का? कोणते उमेदवार आहेत? काय कानावर पडते? पोपट गावडी. कोणते चिन्ह आहे त्यांचं? त्यांचं कमळ. कमळ. कसं काय तुम्हाला माहित झालं त्यांचं कमळ चिन्ह आहे? त्यांचा पोरगा आहे राजेंद्र गावडे. आहे ना माहिती. कमळ चिन्ह कसं काय माहित झालं तुम्हाला? त्यांचंच त्यांचंच आहे. आणि घड्याळ कुणाचे? घड्याळ आहे दुसऱ्याचं. आणि धनुष्यबाण कोणाचं आहे? कवठेकर. कवठेकराचं. आणि मशाल? ते पण कवठे. तेच कवठे. मग आता ही इकडची लोक कवठ्या बरोबर जातील का टाकळ्याची बरोबर जातील? तर त्याचं काय सांगावं एवढं नाही सांगायचं, पण कानावर पडत असेल ना. काय कानाव पडत काय पडते कानावर? येत काय? सरपंच बोलले येत. निवडणूक लागलेली, काय वाटतं तुम्हाला, कशी लढत होईल? लढत आता तिरंगी आहे, परंतु गावडे साहेबांचं मतदारसंघात चांगला पाठिंबा आहे आणि त्याचं कार्य पण चांगलं आहे, त्यामुळं जनता त्यांनाच निवडून देईल. पण राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट त्यांना भेटलेलं नाही, त्यांना भाजपमध्ये जावं लागले. राष्ट्रवादीचा मतदार राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर गेल्यावर राजेंद्र गावडे यांना अडचण होईल असं नाही वाटत का तुम्हाला? नाही, अडचणीचं काही नाही, कामं चांगली आहे त्यांची ना. बेड भागात आपल्या शिरूर तालुक्यामध्ये त्यांची साहेबांची पण आणि त्यांच्याच मागं त्यांच्या मुलांनी पण त्यांची कामं चांगली चालवलेली आहेत बेड भागामध्ये.
आणि त्यामुळे त्यांना संपूर्ण पाठिंबा आहे त्यांचा. जनसंपर्क आहे का त्यांचा? हा, जनसंपर्क भरपूर आहे त्यांचा. डॉक्टर पोकळे पण या ठिकाणी प्रचार करतायत, त्यांचे पण कार्यकर्ते, त्यांची हवा कशी आहे, आहे? त्यांचं पण कार्यकर्ते पण आता ज्याचे समजा कामावर अवलंबून आहे ना. काय काम आहे तर डॉक्टरांची? त्यांचं आमच्या इकडं कामं चांगली आहेत. सगळ्या गावोगावी त्यांची कामं चांगली आहेत, कोणाची कामं चांगली आहेत? गावडे साहेबांची. त्यामुळं नक्कीच त्यांना पाठिंबा. दामगोडे पण गडाचे उमेदवार आहेत. त्यांची कामं आहेत, ते निवडणुकीला उभे आहेत, पण तसं कामं चांगली नाहीत ना त्यांची. त्यांच्या पत्नी अरुणा घोडे पंचायत समिती सदस्य होत्या, त्यांच्या मार्फत या भागात कामं नाही झाली का? नाही, इकडं कामं तशी काहीच नाही झालेली. फक्त कामं केली ती सगळं गावडे साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत. आणि खाली पंचायत समितीला कसं होईल? कमळ, धनुष्यबाण, मशाल की घड्याळ? नाही, आमच्याकडं आपलं कमळच नाही, आहे. पंचायत समितीला आमच्याकडं कमळच आहे आमच्याकडं. आम्ही कमळालाच मतदान करणार. मतदान करणार. निवडणूक लागलेली, चौरंगी लढत होती, कशी होईल? चौरंगी लढत म्हणजे चांगलीच होईल लढत. पण इथे आपले राजेंद्रदादा गावडे हे यांच्या कामामुळे आणि या गावाच्या विकासामध्ये मोठा मोलाचा वाटा आहे. आमचे स्वर्गीय बिपिन शेठ थिटे, प्रथम लोकसभा सरपंच, आणि राजेंद्रदादा गावडे यांच्या माध्यमातून स्मशानभूमी, गावचे रस्ते, आमची राहिलेली दोन मजली जिल्हा परिषदेची शाळा आणि सांस्कृतिक भवन यांच्या माध्यमातून पाठपुरातून झालेले आहे. हा, परंतु आता ते भाजपमध्ये आहेत राजेंद्र गावडे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत दामगोडे, धनुष्यबाणाचे पण उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो मतदार आहे तो भाजपला मतदान करेल का? नक्कीच करेल, कारण ही निवडणूक आहे ही आपली कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, गाव पातळीवरची निवडणूक आहे. इथे पक्षाचा एवढा काय संबंध येत नाही. हे माणसावरती निवडणूक लढली जाते सध्याची. आणि पक्षाबद्दलचं बोललं जातं तर पुढील पण जे समोरचे उमेदवार आहे त्यांनी पण पक्ष बदललेलेच आहे. त्यांनी पण पक्ष बदलून दुसऱ्या पक्षातूनच लढतात आहे. त्यामुळे असं पक्षबदलीचं मला वाटतं त्याचा काय इफेक्ट याच्यावरती राहील. पक्ष बदलाचा इफेक्ट नाही राहणार. अजून पण सांगायचं, निवडणूक लागलेली माहिती आहे का? आम्ही इथले नाही. कुठले तुम्ही? आम्ही शिंगवेची. शिंगवेचे आहेत का? इकडे कोणाची चर्चा दिसते, हवा कोणाची दिसते? काही सांगता यायचं नाही. नाही सांगता. तुम्ही इकडे येता म्हटल्यावर लोक चर्चा करत असतील ना? नाही, आम्ही किती काय त्याचा तपासच करीत नाही ना. आम्ही आमच्या कामाशी मतलब ठेवतो. कामाची मतलब ठेवते. पण काय कोणाची हवा दिसते? काय तर सांगता नाही. सगळ्यांचंच वातावरण चांगलं आहे. सगळ्यांचे चांगले. हो, राजेंद्र गावडे आहेत, दामगोडे आहेत, डॉक्टर पोकळे आहेत, बाळासाहेब डांगे आहेत. काय वाटतं? नाही काहीच सांगू शकत नाही. काय सांगू शेवट निवडणूक लागलेली, काय चर्चा कोणाची दिसते इकडे? चर्चा कोणाची दिसते? आता चर्चा अशी आहे आमच्या गावात, आता आपण जर पाहिलं तर सगळे पक्षाचे बोर्ड लागलेले आहेत आणि त्याच्यावर असं दिसतंय का जरा धनुष्यबाणाची हवा जरा जास्त वाटते. कोण आहे धनुष्यबाणाचे उमेदवार? डॉक्टर सुभाषराव पोकळे आहेत. काय काम आहे त्यांच्या भागात की लोक ते पाहून निवडून त्यांची देतात? कामं म्हणजे त्यांना आत्ताच पहिल्यांदा मला वाटतं आमचा हा गण भेटलेला आहे जिल्हा परिषद, कारण ते पहिले कवठेगाणात होते आणि आता पहिल्यांदा भेटला. त्यामुळे ते भविष्यात आता त्यांचा जवळजवळ 2 वर्षापासून आमच्या गावाशी बऱ्यापैकी संपर्कात आहेत. ते कोणताही कार्यक्रम असला तरी ते उपस्थित असतात. त्यामुळे ते भविष्यात चांगले जे पहिलं काम झाले, पहिलं कामही पण चांगलंच झालेलं आहे, खूप सुधारणा केली. आणि त्याच्यानंतर आता हे पोक डॉक्टर जर धनुष्यबाण निवडून आले तर ते मला वाटतं अजून विकास करू शकतात आमच्या गावाचा. दामगोडेची हवा कशी? दामवांनाची हवा पण चांगली आहे तशी. त्यांनी जे 5 वर्ष त्यांच्या मिसेस ज्या पंचायत समिती सदस्य होत्या त्या माध्यमात त्यांनी प्रत्येक गावातील कार्यक्रम असू द्या, सुखदुःखाचा असू द्या आणि त्याच्यानंतर जर आपलं कोणताही सामाजिक कार्यक्रम असू द्या ते प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात मनभावना आपण कसं म्हणतो तशी भावना आहे. आता हे मत द्यायची कुठं? राजेंद्र गावडेंचे कसे? असं ते तर सगळं अवघडाचे, पण त्यातल्या त्यात धनुष्यबाण डॉक्टर पोकळे जे आहेत, आमचं गाव जे आहे काठापूर वैयक्तिक गाव, याच्यातून जवळजवळ आमच्या गावातले जे प्रमुख कार्यकर्ते ते जवळजवळ कोण प्रमुख कार्यकर्ते? आमचा आता उद्योजक सागर दांगटे, त्याच्यानंतर इकडं अजून दातेमळ्यात काय कार्यकर्ते, आमच्या मळ्यात 4 विभाग आहेत गावात. आपण मला काही लोक
विरोधी जे लोक होते, राष्ट्रवादीच्या विरोधी काम करणारे लोक होते, काही दामू घोडेंचं काम करतात, काही सुभाष पोकळेंचं काम करतायत, पण मात्र राजू गावडेंबरोबर जी लोक होती पहिली ती राजू गावडेंबरोबरच राहिलेत आणि राजू गावडेंचे विरोधक विभागलेत असं नाही वाटत का तुम्हाला? नाही, तसं वाटतं विभागलं सारखं वाटतंय, पण राजू गावड्यांचं काम तसं चांगलंच आहे. पण आता काय झालं, पक्षाच्या खिचडी झाल्यामुळं आता फक्त वैयक्तिक उमेदवार पाहूनच मतदान केलं जाईल. पण राजेंद्र गावडेंनी घड्याळासाठी काम केलं होतं, राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम केलं होतं आणि ऐनवेळी त्यांची उमेदवारी नाकारली, त्यामुळे त्यांना मतदारांचा पाठिंबा वाढतोय असं बोललं जातंय, ते खरं आहे का? आता तसं जर म्हणायला गेलं तर पाठिंबा मिळू शकतो किंवा मग पक्ष उद्या म्हणू शकतो का बाबा आम्ही 50-60 वर्षांना सगळी पदं दिली आणि जर एकदा थांबलं तर थांबले नाही, असं पण विषय होऊ शकतो. त्यामुळे मतदाराच्या मनात संभ्रम आहे. राष्ट्रवादीने ज्या उमेदवाराला तिकीट दिले ते राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर नव्हते, त्या उमेदवारांनी आढळराव पाटलांच्या विरोधात काम केलं होतं, वळसे पाटलांच्या विरोधात काम केलं होतं आणि अशा नेत्यांच्या विरोधात काम करणाऱ्या उमेदवाराला तिकीट दिल्यामुळे थोडी नाराजी नाही का मतदारांमध्ये? 100% नाराज असू शकते, पण शेवटी पक्षश्रेष्ठीचा निर्णय तो हा अंतिम मानला जातो पक्षामध्ये. पण आता भाजपची ताकद आहे राजेंद्र गावडेंसोबत, आहे ना, ताकद आहे. राजेंद्र गावडे ताकद आहे, राजेंद्र गावड्यांच्या भाजपाची ताकद आहे त्यांच्या पाठीमागं. पण मला वाटतं जे डॉक्टर पोकळे आहेत यांचं सुद्धा वर्चस्व त्या पट्टी चांगलं दिसते. निवडणूक लागलेली, कोणाची हवा दिसते इकडे? नाही सांगते. प्रचाराच्या गाड्या येतात, जोरदार प्रचार कोणाचा दिसतोय? सगळ्यांचा जोरदार आहे, जास्त जोरदार सगळ्यांचा चालू जोरदार. या गावात बरेच कार्यकर्ते आहेत, चारही पक्षाचे. कोणते कार्यकर्ते जास्त प्रचार करतायत? प्रचार सगळ्यांचा जास्त चालू. सगळे जास्त करतात. निवडणूक लागली, काठापूर गावामध्ये आता 4 पार्ट्या झाल्यात. पहिल्या दुरंगीच लढत असायची, आता 4 पार्ट्यांमध्ये ग्रामस्थ काय करतील? ग्रामस्थ म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला वैयक्तिक ज्याचे त्याच्या मत देण्याचा अधिकार आहे आणि तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. पण माझं वैयक्तिकच मत विचारात तुम्ही घेत असाल तर काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागं मी आत्तापर्यंत उभं राहता आलेलं आहे. ज्याने आमच्या गावाला विकास केलेला आहे त्या माणसाच्या पाठीमागं उभं राहिलं आहे, ही आमची शेवटची इच्छा आहे, माझी वैयक्तिक इच्छा आहे ती. कोण उमेदवार आहे असा? आता कामं केलेली माणसं ही तुम्हालाही माहिती आहे का आमच्या गावात कोणी विकास केला आहे? कोणी केलाय? पोपटराव गावडे आणि दिलीप वळसे पाटील, ह्या 2 माणसांनी आमच्या गावाचा विकास केलेला आहे. आता दिलीप वळसे पाटील वेगळे आहेत, पोपटराव गावडे वेगळे आहेत. दिलीप वळसे पाटलांचा घड्याळाचा उमेदवार आहे शेवटी आणि भाजपाचा उमेदवार आहे पोपटराव गावडे. 2 नावं आता वेगळी झाली. सरकारमध्ये, महाराष्ट्र शासनाच्या सरकारमध्ये दोन्ही पक्ष एकाच ठिकाणी काम करतात. वळसे पाटील वळसे पाटलांच्याच ठिकाणी आहे आणि राजेंद्र गावडे किंवा पोपटराव गावडे हे दोघांची मैत्रीच आहे, ती आयुष्यभर टिकेलच याची आम्हाला खात्री आहे. काठापूर गाव कोणासोबत आहे? काठापूर गाव तसं आता मी तुम्हाला पहिलंच सांगितलं की काठापूर गाव हे विकासाच्या मागं होतं. आता ज्याची त्याची मतं आहेत थोडीफार. ह्या तुम्ही जो आता प्रश्न मला विचारला की त्यावेळेला पोपटराव गावडे आणि हे आता वेगळे झालेत, पण ते अंतःकरणातून एकच आहे आणि ते एकत्र येण्यासाठी आम्हीच आहे. पोपटराव गावडे आयुष्यभर आमच्यासाठी गावासाठी झडले. 50 वर्षापासून मी त्यांचाच मतदार आहे. मी माझं मत बदलू शकत. पण तुम्ही वळसे आढळराव पाटलांसाठी पण काही काळ काम केलंय म्हणजे काम केलंय, चांगल्या माणसासाठी काम करतो. त्यावेळेला ते शिवसेनेचे उमेदवार होते, शिवसेनेचे पदाधिकारी पण होते, शिवसेना उमेदवार होतो, ते शिवसेनेचे उमेदवार होते. मी खरं तर तुम्हाला सांगा, मी हिंदुत्ववादी पक्षाचा पुरस्कर्ता आहे. संघाचे विचार माझ्या बरोबर आहे आणि गावी आलो मी शहरातच कायमचं राहिलो. शिवसेना आणि भाजप ह्या दोघं होते. आत्ता पण ग्रामीण भागात आलो तो वळसे पाटील आणि राजू गावडे म्हणजे आता पोपटराव गावडे. तुमच्या विचाराला सोयीस्कर झाले की आता भाजपमध्ये आलेत पोपटराव गावडे? तर आम्हाला डबल आनंद झालाय. भाजपवाले आनंदी आहेत सगळे, हा हिंदुत्ववादी आनंदी. आणि मी तुम्हाला पुढचंही सांगतो की माझ्याबरोबर आमच्या गावात आज पोपटरावला आम्ही एक पर्याय नव्हता म्हणून आम्ही पोपटराव आणि चांगले माणूस होता म्हणून त्यांच्या पाठीमागं होतो, वळसे साहेबांच्या मागं होतो. आमच्या गावामध्ये फक्त 35 मतदार आहे का ते प्रखर हिंदुत्ववादी विचाराचे आहे. पण पर्याय नसल्यामुळे आम्ही त्यांना वळसे पाटील आणि हे कार्यकर्ते चांगले काम करणार. तुमचा धनुष्यबाण, तुम्ही ज्याचं काम केलं तो धनुष्यबाणाचा उमेदवार आहे डॉक्टर पोकळे. मग आता कसं?
आता पोकळे साहेबांचा विचार केला तर ते माझे फार जवळचे मित्र आहे. पण मला या ठिकाणी कामाला महत्त्व देतो आहे की कोणत्या उमेदवार आपण दोघापैकी सिलेक्ट केला तर आपल्या गावाचा विकास होईल. आणि तुमचं राजेंद्र गावडेंना पसंती राहील हे म्हणतात, असं वातावरण आहे का इथलं? आहे ना. बी जे पीचं सीट लागण्याची चिन्ह जास्त आहेत. बीजेपीची 4-5च लोक होती काटापूरमध्ये, आता संख्या वाढली का? संख्या जास्त आहे आणि तुम्ही पहिली कमी होती, आता वाढली का? हां, वाढलेली आहे. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला कळलंच काटापूरमधून बी जे पीला किती मतदान झाले. पोपटराव गावडेंच्या विरोधात बीजेपीने काम केले आतापर्यंत. सगळ्यात आधी पोपटराव गावडेंना विरोध करायला भाजप असायची, अगदी काटापूरमध्ये सुद्धा काही असलं तरी पोपटराव गावडेंच्या विचाराला विरोध करायला भाजप रेडी असायची. आता त्याच पोपटराव गावडेंचा प्रचार करायचा आहे किंवा राजेंद्र गावडेंचा करायचा आहे, कसरत होईल का? एक हिंदुत्ववादी आहे, त्यामुळे आम्ही हिंदूंचा जो विचार करणार, पक्ष जे सांगेल त्यानुसारच होणार. पण हिंदुत्वाच्या एका मुद्द्यावर शेतकरी मतदान करतील का? आहे ना. शेतकऱ्यांसाठी काय काय केलेलं नाही बी जे पीने. सर्व काय केलंय? स्कीमा भेटतातच ना शेतकऱ्यांना. दामोगोडेंचं काम कसं आहे? दामोगोडेंचं पण काम चांगलं आहे, पण आम्ही हिंदुत्ववादी पहिल्यापासून बी जे पीचे असल्यामुळं आम्हाला बी जे पीचाच सपोर्ट आहे आणि बी जे पीलाच सपोर्ट करणार आम्ही. कसं आहे वातावरण काटापूरचं? काठापूरचं वातावरण बी जे पीला सपोर्ट झालेलं आहे सध्या. काय झालं आहे, पोपटराव गावडे जरी पहिल्यापासून विरोध केला होता बी जे पीच्या लोकांनी, परंतु इथं बराचसा अशी लोक आहेत ती व्यक्तिनिष्ठ आहेत, ती फक्त पोपटराव गावड्यांनाच मानतात. आणि आमच्याकडं पक्षनिष्ठा असायची, जो पक्षात येईल त्याला मतदान. कुणीही आणून बसावला, कारण संघाचे विचार पक्षाचे विचार जरा जुळते असल्यामुळं. आणि सध्या कसं आहे, सगळीकडं राज्यात बी जे पी पुढं केंद्रात, त्याच्यामुळं आम्ही अजून जरा म्हणजे खुश आहेत. आम्ही उमेदवार चांगला मागत होतो तगडा इकडे, पक्षाकडं पहिल्यापासून आम्ही म्हणायचं. बाकीच्या ठिकाणी नाराजी होत असेल, बाहेरचा आला तो घेतला, पण आम्हाला कुणी आणून दिला तरी चालेल, आम्ही त्याचं प्रामाणिकपणे काम तगडा भेटला उमेदवार. आणि आम्ही गेली 5-6 वर्ष म्हणजे प्रयत्न करून अंतर्गत संघटना भरपूर वाढवलेली आहे. आमच्या प्रत्येक बूथची नोंद वगैरे, आमच्याकडे कार्यकर्ते सुद्धा भरपूर आहेत. पण बाकीच्या प्रवाहापुढं हे जरा कमजोर वाटायचं. राष्ट्रवादी काँग्रेसने राजेंद्र गावडेंची उमेदवारी कापून चूक केली असं वाटतं का? 100% भाजपला त्यांनी आयता उमेदवार दिला. हो, 100% चूक केली. का काटली ते सुद्धा कळत नाही, कारण ते तुल्यबळ नसते, त्यांचं काम नसतं, तर काटायला काय हरकत नव्हती. म्हणजे अतिशय चुकीचा. शिवाय जो आता उमेदवार दिलेला आहे त्यांनी मागच्या म्हणजे वर्षभर वळसे पाटील असतील किंवा दादा असतील, त्यांना त्रास दिला होता भरपूर मानसिक. ते तुतारीचं काम करत होते, पण त्यांना खूप म्हणजे त्रास मानसिक भरपूर झालेला आहे त्यांना. आणि आता त्याच माणसाचं नाव घेऊन हे परत मतं मागतात. म्हणजे माणसं ते सर्वसामान्य जनता जी व्यक्तिनिष्ठ आहे, पवार साहेबांना सुद्धा मानणारी, अजित पवार साहेबांना मानणारी किंवा वळसे पाटलं, त्यांना माहिती आहे ना मागच्या वेळेस या माणसांनी किती त्रास दिला आहे. आणि तो कोणत्या अडचणीमुळं, कोणत्या कारणामुळे त्यांनी तिकीट दिलं, तर ते वरच्या लेवलला काय झालं कल्पना नाही. पण सर्वसामान्य इथं जो माणूस विचार करतो तो नक्कीच म्हणतो मागच्या वेळेस एवढा त्रास दिला तरी पण त्याच माणसाला, आणि ज्या माणसाने आपल्याला सपोर्ट केला होता, समजा गावडे साहेबांचा फुल सपोर्ट होता. आम्ही बी जे पीची माणसं अक्षरशः महिनाभर साहेबांसाठी पळत होतो, कारण युती होती. पण हे झालं आता गटातलं. तुमचे काही मित्र घड्याळाचा प्रचार करतात इथं, काही धनुष्यबाणाचा करतात, काही मशालचा करतात, त्यांचं काही मतपरिवर्तन केले का नाही तुम्ही? प्रयत्न करतो आम्ही, पण शेवटी लोकशाही आहे, ज्याचं त्याचं मत आहे. काटापूरला लीड कोणाला राहील? गावडे साहेबांनाच राहील, म्हणजे कमळाला राहील. सोपं वाटतंय. 50% मतदान एकट्या बापू साहेबांना झालं पाहिजे इथं. हे म्हणतात असं होईल का इथं? मी वाईट देत पण काय वाटतं तुम्हाला? मला ते वाईट देता येत नाही. मी विचारतो त्या प्रश्नाची तर उत्तर द्या. हे म्हणतात बीजेपीची हवा आहे, पोपटराव गावडेंची हवा आहे, राजेंद्र गावडेंची हवा आहे का खरी हवा? हवा आहे ना. घड्याळाची पण हवा आहे तुमच्या मनात? घड्याळाची हवा होती, पण ती आता हे पोपटराव इकडं गेल्यामुळे ती कमी झाली. धनुष्यबाणाचं कसं आहे? धनुष्यबाणाचं त्याच्या हिशोबाने कमीच आहे. जास्त हवा कुणाची राहील? जास्त पोपटराव गावडेंची राहील. राजेंद्र गावडेंची. राजेंद्र गावडे. मग राजेंद्र गावडेंची का बरं हवा वाढलेली आहे? पहिल्यापासून ते इथे हे कार्य ते चांगले काम करतात, चांगले पहिल्यापासून आम्हाला त्यांचे विचार सगळ्या लोकांशी जुळतात, त्याच्यामुळं ते पहिल्यापासून त्यांनाच हे पसंती. निवडणूक लागलेली, सरपंच निवडणूक लागलेली, कोणाचा प्रचार दिसतोय जोरदार? नाही बा, मी ना 2008 पासून राजकारण सोडलंय.
माझ्या मनाला येईल मी त्याला आहे ना मतदान करतो. मी कुणाला सांगत नाही, कुणाचा प्रचारही करत नाही. तुमच्याकडे लोक येत असतील ना सांगायला? नाही नाही, त्यांना नाही माहिती हा माणूस आहे ना राजकारणातून त्याने संन्यास घेतला, त्यामुळे माझ्या संग कोणी येते नाहीत. फक्त मला फोन करतात कसं काय, मी म्हणतो चाललंय आपलं हाय व्यवस्थित. जास्त कोणाची हवा आहे मग इकडे? मी नाही सांगू शकत. नाही सांगू शकत. कोणाची हवा दिसते इकडे? राजदादांची. कोणता पक्ष आहे त्यांचा? भाजप. इकडं मशाली लागली, धनुष्यबाणाही लागलाय, घड्याळ पण आहे, त्यांची नाही का हवा? नाही तशी हवा त्यांची म्हणजे जे राजदादांची जी हवा आहे तशी नाही ना त्यांची हवा आहे. त्यांची आहे थोडी थोडी, पण राजदादांची सगळ्यात जास्त हवा राजदादांची. जास्त हवा आहे. काय वाटतंय तुम्हाला? नाही राजदादाच लागतील. राजदादाच. काय 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 लागतील असं वाटतं तुम्हाला? कारण जे आपले आमदार आमचे पोपटरावजी गावडे साहेब यांची कारकीर्द म्हणजे त्यांनी जे कामं केलेत आणि त्याच्या पाठोपाठ आम्ही त्यांच्या मागच आहे. म्हणजे जी त्यांनी जी कामं केली ती अत्यंत चांगलीच आहेत. प्रत्येक गावात त्यांची कामं आहेत आणि आत्तापर्यंत असं वाटत नाही मला कोणत्याही कार्यकर्त्यांनी किंवा काही यांनी दुसऱ्यांनी कामं केली. त्यामुळे आमचं 100% कामाला विकासाला महत्त्व, आमचं विकासाला महत्त्व आहे. हो विकासाला. आपण काठापूर खुर्दमध्ये होतो, शिरूर तालुक्यातील कवठेमाई टाकळी हाजी जिल्हा परिषद गटाची नक्की हवा काय आहे हे आपल्याला दाखवायचा प्रयत्न केला. 2 दिवसावर मतदान आहे. नक्की कोण निवडून येणार हे आपल्याला निकालानंतर जरी समजणार असेल तरी त्याआधी काठापूर गावची हवा काय आहे हे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला. आज इथेच थांबू, उद्या भेटू नवीन भागात. आपण पाहत राहा वास्तव मराठी. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.